षटक क्रमांक पहिल्या चेंडूवरती नक्कीच बॅटची एज लागली जाते काय आणि नक्कीच एक धाव कंप्लीट होते. नॉट आउट. नक्कीच कोणताही इंटरेस्ट दाखवलेला नाही आमच्या मेन अंपायर रोशनजी जाधव सरांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि नक्कीच एक सिंगल एक धाव कंप्लीट होते. श्रीगणेशा झालाय तो मात्र नक्कीच पार्लेवाडी संघाचा. राईट नक्कीच सतीश आलाय. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती केली जाते मात्र तरी संघाच्या माध्यमातून. विचार केला पार्लेवाडी संघ पहिल्याच सामना खेळला, तब्बल 65 धावांचं बलमोठं लक्ष ठेवलं होतं. त्याप्रमाणे जर विचार केला तर चरई संघाने सुद्धा नक्कीच 71 रन्स या टीमने सुद्धा बॅटिंग करत असताना बनवले होते. ते मात्र चरई संघ या दोन्ही टीमचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप खूप आहे आणि बॅटिंग लाईन वाचली त्याचप्रमाणे त्यांची तेज थरार गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे हा सामना हा टफ फाईट सामना होईल कारण की बॅटर्स आणि नक्कीच बॉलर्स यांच्यामध्ये विचार केला तर दोन्ही टीमकडे समांतर आहे. कोणती टीम बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष असेल. टर्निंग पॉईंट असेल या टुर्नामेंटचा या दोन्ही टीमवरती. मात्र पुन्हा एकदा ब्लॉक आलता चेंडू, काय जबरदस्त यॉर्कर टाकला होता. नक्कीच सन्मान दिला इथं यॉर्करचा. तो मात्र नक्कीच सुशांतने निर्धाव चेंडू फेकला जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण अशा प्रकारे जर गोलंदाजी करत असू तर नक्कीच आपल्या गोलंदाजीवरती खूपच चांगली गोलंदाजी करतोय ते मात्र गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत धावा खर्च करतोय वैभव फक्त आणि फक्त 2च धावा. जबरदस्त व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्किट झालाय कारण की ज्यावेळेस कॉन्क्रीटचे पिचेस असतात नवीन बॉल स्किट होत असतात. ज्यावेळेस बॉल एखादा जुना झाला 1-2 ओव्हर फेकल्यानंतर बॉल स्किट होत नाही, परंतु ज्यावेळेस चेंडू नवीन असतो त्यावेळेस कुठेतरी स्किट होण्याचे चान्सेस असतात आणि त्या मागच्या चेंडूवरती आपण बघितलंय की चेंडू नक्कीच स्किट झालाय तो मात्र वैभवचा. चेंडू सुशांत साडी इथे मात्र यस्त्या उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद सुशांत बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला पार्लेवाडी संघाला. नक्कीच पहिला मॅच मध्ये जर विचार केले सुशांतची धडाकेबाज फलंदाजी परंतु अंकुश लावलाय. सुशांत नक्कीच फक्त एके धावेवरती माघारी परतावं लागलंय कारण की जर बघायला गेलं तर वैभवची गोलंदाजी मी म्हटलं होतं तरीही संघ पण काही कमी नाहीये आणि सुशांत परत माघारी परतवलंय ते मात्र गोलंदाज वैभवने. एकच धाव काढले फक्त. षटक क्रमांक पहिला आहे, पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक कमालीचा गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ते मात्र वैभवच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवलं गेलंय. नेक्स्ट बॅटर नक्कीच दीपेश येतोय. इथे मात्र पुढचा चेंडू होता स्टिफर कव्हर करून चेंडूला पावल केलाय तो जो जाईल इथे मात्र सी मा रेषा पार येतोय चौकार. मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर चांगल्या लाईन अँड लेंथवरती होते. लेफ्टी बॅट्समन होता आणि त्यावरती नक्कीच चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी होत होती. जसा रायटी बॅट्समन आला कुठेतरी आपल्या लाईनमध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न केला वैभवने आणि मात्र तो फुलटॉस झाला आणि फुलटॉसचा पुरेपूर तोल वसूल केलाय. मात्र नक्कीच बॅटर दीपेशने येतोय चौकार. धावफलकाचा विचार केला. धावफलक एक षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 1 विकेट. एक नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. येणारे 12 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल कारण की जर बघायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला तो मात्र पार्लेवाडी संघाने कुठपर्यंत सफल ठरतोय. जर चांगला टार्गेट सेट केला नाही तर मात्र 71 धावा पहिल्या मॅचमध्ये ज्या बनवल्या होत्या ते मात्र तरी संघाने यांच्याकडे बॅटर्स भरपूर आहेत. नवीन बॉलर शुभम गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळतोय वैभवने सुरुवात गोड केले. शेवट गोड होईल का तरीही संघाच्या गोलंदाजांचा जर विचार केला दीपेश आणि नक्कीच सतीशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सफल झाले. पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू फेकून दिलं ऑन साईडला
क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेला नक्कीच मनाई केली तर मात्र दीपेशने एकच धावेवरती समाधान मानायला लागतंय. गुड थ्रो, व्हेरी गुड थ्रो. नक्कीच जर बघायला गेला चांगला थ्रो आपल्याला बघायला मिळाला आणि एकच धाव फक्त. पण धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र तब्बल 7 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते तरी संघाच्या माध्यमातून पार्लेवाडी संघ आपल्याला चांगला टार्गेट येणारे 11 चेंडू आतिषबाजी करावी लागेल षटकार आणि चौकारांची. तरच आपण एक चांगला टार्गेट सेट करू शकता कारण की बॅटर आहेत. आपण मागची मॅच नक्कीच बघितली असेल. इथं मात्र पुन्हा एकदा पुलार लाईनचा चेंडू होता. चेंडू पाठवून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो तिथपर्यंत येईल हाच चौकार. आणि नक्कीच फिल्डिंग झाले का बघायला मिळेल आपल्याला. लाईन आहे की तिथे बघायला सांगितले अंपायरने. प्रेक्षक वर्ग आपण कळवायचं आहे. दोनच धावा. व्हेरी गुड फिल्डिंग. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि नक्कीच या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या त्याच्या तरही संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. खूप चांगली फिल्डिंग. शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं आणि नक्कीच या 2 धावा सांघिक अडवण्यात यश आले ते मात्र क्षेत्ररक्षकाला. टीम एफर्ट आपल्याला बघायला मिळतात ते मात्र तरही संघाचे. इथं मात्र फुल लाईनचा चेंडू होता त्याचा पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडूला फेकून दिलाय ते मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू सी मा रेषा पार. षटकार 6 धावा. मगाचा फटका नक्कीच फसला होता तो मात्र दीपेशचा. आता येतोय षटकार 6 धावा. 6 धावेने धावफलक जलदरित्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 15 धावा ऑन द बोर्ड्स. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मित्रांनो आपण प्रॅक्टिस करताय तर ते चेंडू इकडे येऊन देऊ नका कारण की थोडंसं डिस्टर्बेशन होतोय. पुढचा चेंडू असेल तो मात्र मात्र लाईन बघावी लागेल. नक्कीच वाईट एसटीच्या ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. वाईट येतोय. वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतो. जसा षटकार आला तसं नक्कीच जर बघायला गेलं तर पार्लेवाडी संघाच्या पूर्ण डगआउटने नक्कीच टाळ्या वाजून दीपेशचं कौतुक केलं कारण की नक्कीच तो षटकार यायला हवेत. जर धावा झाल्या तर नक्कीच मॅच रंगतदार होईल. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता त्याचा समाचार घेतलाय. कुठपर्यंत चेंडू पोहोचेल. क्षेत्ररक्षक आहे रातील प्रेक्षक बनून येतोय अजून एक मायटी सिक्सर. 6 धावा. 6 धावेने मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या तर मात्र तब्बल 22 धावा. 22 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज नक्कीच तंबूच्या अस्त्राला गेलं परंतु त्यानंतरचा जर विचार केला दीपेशचा लगातारचा हा दुसरा षटकार येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती किती धावा आहेत त्या दीपेशच्या माध्यमातून बघायला मिळतील आपल्याला. इथं मात्र लाईन बघावी लागेल. नो चेंडू घोषित केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स इंटू द ग्राउंड. येतोय E1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच एक नक्कीच 9+4 अशा या तब्बल 5 धावा. आणि नक्कीच लाईन बिघडवली ती मात्र शुभमची. ज्या शुभमने पहिले 2 चेंडूचा विचार केला चांगल्या टप्प्यावरती टाकले त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर पूर्णपणे आपली लाईन अँड लेंथ विसरून गेलाय. असं झालंय की काय कारण की हा नो आणि +4 धावा आल्या. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 27 धावा ऑन द बोर्ड्स. 27 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला 6 झाल्या त्यानंतरचा विचार केला तर 27 धावा म्हणजे 21 धावा तब्बल खर्च करतोय तो मात्र गोलंदाज शुभम. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आल्या. नक्कीच चरई संघ चांगल्या लयमध्ये दिसत होता परंतु शुभमने तब्बल 21 धावा आतापर्यंत खर्च केला. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तर मात्र खूप चांगला चेंडू फुल लाईनचा चेंडू होता त्याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकले नाही मात्र दीपेश. परंतु दीपेशच्या बॅटमधून धावा आल्या आहेत. सतीश मागच्या मॅचमध्ये सुद्धा शांत होते. आताच्या मॅचमध्ये सुद्धा सिंगल काढून नक्कीच दीपेशला चांद देतात. मागच्या मॅचमध्ये सुद्धा दीपेशने
भरपूर साऱ्या धावा आपल्या बॅटने कुठल्या होत्या. त्याचप्रमाणे ह्या मॅचमध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स टेम्पररी आहे. छोटा चेंडू शुभम याचा. इथं मात्र बॅटची एज लागली जाते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडंसं इथे मात्र येतोय अजून एक चौकार. नशिबाचा चौकार म्हटला जाईल, कारण की थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा साईडला होता, त्यामुळे नक्कीच गॅप झाला. थर्डमॅन आणि किपरमधनं चेंडू फरार होतोय 4 धावेंसाठी. अजून एक चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने हा खूप महागडं षटक आहे शुभमचं. तब्बल धावा खर्च केल्या शुभमने 25 धावा. 25 धावा नक्कीच खर्च करतोय तो मात्र गोलंदाज शुभम. नक्कीच दीपेशचा जर विचार केला तर दीपेशने खूप साऱ्या धाव्या कुठून काढल्या. अजूनही एक षटक बाकी आहे. तब्बल 31 धावा. पहिल्या षटकाचा विचार 6 धावा, त्यानंतर आलेल्या ह्या 25 धावा. खूप महागडं षटक. या महागडं षटकाची भरपाई करावी लागेल, आपल्याला कमबॅक करायला लागेल. जर पार्लेवाडी संघाने चांगला टार्गेट सेट केला, 40-45 धावा जर आल्या आतापर्यंतचा विचार केला तर 31 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 15 धावा आल्या तर 46चं टार्गेट होईल. आणि तिथून जर विचार केला तर मग 15चं इकॉनॉमिकल टार्गेटने आपल्याला चेसिंग करावी लागेल. आणि प्रति षटक जर विचार केला 15 धावा, तर सतीशसारखा सुशांत असेल, सतीश असेल, हे चांगले गोलंदाज आहेत आणि यांच्यावरती प्रहार करणं आपल्याला अवघड होऊन जाईल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जर विचार केला सुशांत लवकर परतला. एके धावेवरती सुशांत बॅक टू द डगआउट झाला. त्यानंतर मात्र दीपेशने मोर्चा सांभाळलाय आणि खूपच साऱ्या धाव्या कुठून काढल्यात आपल्या बॅटच्या जोरावरती. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या चरई संघ. आपल्याला टाइम खूप कमी असेल. ऑफिशियल आमचे जे ऑर्गनायझर आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माध्यमातून नक्कीच वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळतं गोलंदाजी मार्कवरती बळीराम. इज लिजेंड क्रिकेटर आहेत. अनुभव भरपूर आहे. सातत्याने क्रिकेट खेळत आलेत. नक्कीच अनुभवाच्या जोरावरती आपण बघितला वेगवेगळे स्टेज त्यांच्या माध्यमातून भरपूर मॅचचे उलटफेर त्यांनी स्वतः बघितलेत. अनुभवाच्या जोरावरती कमी धावांवरती रोखावं लागेल पार्लेवाडी संघाला. पहिला चेंडू फुल टॉस. नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक धाव नक्कीच कंप्लीट होते आणि एके धावेवरती समाधान मानलं जात आहे. ते मात्र सतीशने. सतीशचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. सतीश एक साईडने धावा नक्कीच रोखून देतो. मागच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं आपण सुशांतला स्ट्राईक देत होता आणि आताच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं गेलं तर दीपेशला स्ट्राईक देतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सातत्याने सतीशच्या माध्यमातून झालं आहे. आणि त्याचंच कारण की काय तर नक्कीच पार्लेवाडी संघ चांगला टार्गेट सेट करतो. समोरच्या टीमवरती भारी पडताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये होता. चेंडू फेकून दिले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? फलंदाज होईल बाद. दीपेश बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागतोय. शेवटचं षटक आहे आणि यावरती नक्कीच मी म्हटलं होतं अनुभवाच्या जोरावरती नक्कीच बळीराम यांच्या माध्यमातून नक्कीच विकेटचं पतन होत आहे. दीपेश सारखा स्टार काढू बॅक टू द डगआउट जातोय. नक्कीच नवीन बॅटर प्रज्ञेश येतोय मैदानाच्या. नक्कीच 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच जर बघायला गेला 7 चेंडू आणि तब्बल 28 धावांची मोठी खेळी करून नक्कीच तंबूच्या आसराला गेला तो मात्र दीपेश. येणारे नक्कीच 4 चेंडू किती धावा खर्च करेल बळीराम. इथं मात्र फुल ऑरलाईनचा चेंडू होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. यश त्यांच्या मागे. यशची रक्षकाकडनं झाल्यास चुका. नक्कीच बाईकच्या स्वरूपात येते एक धाव. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 33 धावा, डबल 3. 33 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचं षटक होतं आणि यामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु बळीरामचा अनुभव कामास येतोय चरई संघाला. 3 चेंडू फेकले, धावा खर्च होते फक्त आणि फक्त 2च धावा.
इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड थ्रो. लगेचच थ्रो करून फेकला. एकच धाव कंप्लीट होते. इकॉनॉमिकल षटक नक्कीच कंजूसी दाखवतात. मात्र बळीराम आपल्या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. चेंडू फेकले जातापर्यंत 4 चेंडू आणि 3च धावा खर्च करतायत बळीराम. मात्र लोअर फुल टच चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. तद्वर केलेली एकच धाव. डबलसाठी नक्कीच कॉल केलाय आणि बॅकअप सुद्धा चांगलं. ते मात्र फलंदाज होईल बाद. धावफलकाचा विचार केला 36 धावा 36 रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच बळीराम यांनी खूप चांगलं कमबॅक केलं. एकही मोठा फटका आलेला नाहीये बळीराम यांच्या गोलंदाजीवरती. रोहित शेवटचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 संपते आणि नक्कीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. ते मात्र तब्बल 36 रन म्हणजे 37 धावांचं लक्ष आहे चराई संघाला. पहिल्या ओव्हरचा विचार केला 6 धावा. त्यानंतर आलेली शुभमची ओव्हर तब्बल 25 धावांची आणि शेवटच्या षटकाचा विचार केला धावा खर्च करतात बळीराम फक्त आणि फक्त 5च धावा. जबरदस्त गोलंदाजी. 5 धावा खर्च करतायत फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये, जिथे 10 ते 15 धावांचं टार्गेट होतं ते मात्र पार्लेवाडी संघाचं आणि ती कुठेतरी फसतंय. जर ती ओव्हर आली नसती शुभमची मोठ्या धावांची तर मला वाटतं टार्गेट कमी सेट झालं असतं. परंतु शुभमची एक चुकी नक्कीच सामना कोणत्या दिशेला नेईल याचं नक्कीच कॉल असेल. 18 चेंडू आणि तब्बल 37 धावांचं लक्ष आहे. 9 पूर्णांक नक्कीच 30च्या सरासरीने प्रति षटक आपल्याला धावा कुटाव्या लागतील. ते मात्र तरई संघाला लगेचच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवून घ्यायचं आहे. ते मात्र पार्लेवाडी संघ सर्वांना विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शैलेजी पवार यांचा नक्कीच हा संघ आहे पार्लेवाडी संघ. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा गोविंद सर प्रत्येक खेळाडूला नक्कीच त्याची एक वेगळी ओळख. जरी खेळाडू या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट दूरवरून या मॅचसाठी आलेत. प्रत्येक एक खेडेगावातून हा खेळाडू नक्कीच आपल्या या बदलापूर नगरीमध्ये आला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स त्याचे आई असेल, वडील असेल, सर्व फॅमिली नक्कीच घरी बसून त्याचा लाभ घेऊ शकतात. तसे यूट्यूबचे आमचे नक्कीच गोविंद कामतसर यांच्या माध्यमातून नक्कीच कव्हरअप केले जाते. ही टुर्नामेंट पूर्ण शुभारंभ चषक 20-25 हे पर्व आहे. नक्कीच या पर्वामध्ये आपण सातत्याने आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस बघितल्या आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण बघूया की नक्कीच कोणता संघ बाजी मारतोय. नक्कीच विचार केला 37 धावांचं लक्ष आहे. जो 12 नक्कीच जर विचार केला तर 12.30च्या सरासरीने प्रति षटक आपल्याला धावा ठोकाव्या लागतील. प्रति ओव्हर 12 म्हणजे नक्कीच आपल्याला पहिल्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ते मात्र चराई संघ पहिल्या षटकापासून आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर विचार केला पार्लेवाडी संघ आपल्याला जर कमी धावांवरती रोखायचा असेल, ह्या जोडीला जर कमी धावांवरती रोखायचं असेल तर मात्र नक्कीच जर विचार केला सुशांतला चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करावी लागेल. P1चे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय वैभवला आणि नॉन स्ट्राईकच्या एंडवरती 37 धावांचं विन
नक्कीच स्ट्राईक एंडवरती आपण वैभवला बघ स्ट्राईक एंडवरती नक्कीच आपण वैभवला बघतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नक्कीच राजला. खडकवाडी संघाचा प्रतिनिधी आलेला आहे. नक्कीच वाकण संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे टॉससाठी. नाणेफेक केलं जाईल या दोन संघांमध्ये. खडकवाडी संघ आणि नक्कीच वाकण संघ आपल्या संघाचा संघनायक लगेचच आमच्या व्यासपीठावरती पाठवायचं आहे. नाणेफेक केलं जाईल. पहिला चेंडू या मॅचचा. इथे मात्र नक्कीच जागा बनवले. चेंडू फेकून दिले. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू फरारवरून वन बाउन्स इंटू द क्राऊड. ही वन क्वालिटीची सुरुवात होते ती मात्र वैभवच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. खूप चांगला पहिला चेंडू बॅकअप लेनचा होता आणि त्यावरती नक्कीच हल्ला चढवला गेला. तो मात्र वैभवने 4 धावा आपल्या बॅटने आल्यास सुरुवात गोड झाले. शेवट गोड होईल का? चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती धमाका दाखवते क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज होईल बाद. वैभव बॅक टू द डगआउट. एक तरी तो एक मेरी. नक्कीच जर दाखवून दिले सुशांतने आपल्या गोलंदाजी मार्कवरती वैभवला पहिला चेंडू बॅकअप लेनचा पुढचा चेंडू नक्कीच सरप्राईज केलं आणि नक्कीच फुलर लेनचा चेंडू टाकला आणि यावरती फलंदाज होतोय बाद. मोठा धक्का लागतोय चरई संघाला. वैभव बॅक टू द डगआउट. 4 धावा करून नक्कीच तंबूच्या आसराला गेलाय वैभव. इथनं मात्र सामना जिंकण्यासाठी कमालीचे एफर्ट करावे लागतील. ते मात्र संघ चरईला न्यू बॅटर नक्कीच मंगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभव होता तिथपर्यंत नक्कीच संघ एक मजबूत स्थितीत होता. परंतु जर समोरच्या दिशेने नवीन बॉल आला आणि त्यावरती नक्कीच हल्ला चढवला गेला, कुठेतरी फटका फसला आणि वैभव नक्कीच तंबूच्या अस्त्राला गेलाय. नक्कीच आता मात्र राज आणि मंगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 37 धावांचं लक्ष आहे. प्रति ओव्हर आपल्याला 12.30च्या सरासरीने धावा करायच्या. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. चांगल्या लाईनवरती चेंडू फेकला जातोय. जबरदस्त चेंडूचा चांगल्या टप्प्यावरती मात्र सुशांत रिलीज करताना चेंडू बघायला गेला. कुठेतरी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. तो मात्र मंगेशाचा अपयश येत आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. तर मात्र मंगेशला षटक क्रमांक पहिला आहे. 4 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूंवरती. येणारे 3 चेंडू सांगेल जाईल हे नक्की हा संघ कोणत्या हा मॅच कोणत्या संघाकडे जाईल याचं नक्कीच सांगितलं जाईल. खडकवाडी संघ आणि नक्कीच वाकण संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. इथे मात्र नक्कीच बॅकअप लेनचा चेंडू होता. आमच्या स्टेजला सलामी देणारा येतोय ह्यूज सिक्सर. 6 धावा. या 6 धाब्यांनी मात्र समीकरण बदलताना दिसतात. तर 4 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. डबल डिजिट डबल फिगर 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच एक फलंदाज वैभव लवकर माघारी परतलाय. परंतु मंगेश आणि नक्कीच राजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यांच्यावरती दारोमदार असेल. तिचं पार्लेवाडी विपक्ष चरई हे दोन्ही संघ या सह्याद्री असोसिएशनचे टॉपचे संघ आहेत आणि यामध्ये नक्कीच लढत होताना आपल्याला बघायला मिळते. इथं मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट आणि नक्कीच वीक रनिंग बिट द विकेट आपल्याला बघायला मिळते. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतात. त्या मात्र 12 धावा. 12चा इकॉनॉमिकल होता. 12.30 आणि तो इकॉनॉमिकल नक्कीच चरे संघ नक्कीच तो पूर्णपणे सातत्य ठेवतो या
शेवटचा चेंडू अशा षटकातील पुन्हा एकदा लॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद होतोय. तो मात्र मंगेश बॅक टू द डगआउट. चांगली फटकेबाजी मंगेशच्या माध्यमातून झाली होती. एक षटकार आला होता, परंतु अतिघाई संकटात जाई आणि त्याचप्रमाणे पहिल्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धक्के लागले जातात ते मात्र चरई संघाला. षटक क्रमांक पहिलं सांगते पॉवर प्लेचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या, मात्र डबल डिजिट 12 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 मोठे फलंदाज तंबूच्या आसराला गेले, परंतु इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्याला. 37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बारा पूर्णांक नक्कीच 30च्या सरासरीने धावा करायची. पहिलं षटक 12 धावांचा आलाय. सुशांतवरती नक्कीच हल्ला चढवला गेला. एक षटकार एक चौकार आला, परंतु नंतर जर विचार केला तर धावा कुठेतरी स्थिरावल्या. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट ओव्हरमध्ये आपण बघतोय रोहितला जरा स्पीडअप करायचं आहे. पार्लेवाडी संघ आपल्याला विनंती असेल, आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा हा शैलेश पवार सर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विचार केला गोलंदाजीवरती अटॅकिंग क्रिकेट आपल्याला बघितलं. रोहित मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता रोहितने सुद्धा. चेंडू इथं मात्र नक्कीच फुल ऑर्लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकांना झाल्यास चुका, सिंगल धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र तुतू मेमे चालाय 2 फलंदाजांमध्ये, एकच धाव कंप्लीट. एकी धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या, त्यामध्ये तब्बल 13 धावा. षटक क्रमांक दुसरं रोहितचं. या षटकामध्ये जर 12 धावा पूर्णपणे आल्या तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, यात तीळ मात्र शंका नसेल. कारण की मी म्हटलं होतं पहिल्या ज्यावेळेस इनिंग चालू झाली, दोघांकडे बॅटर्स चांगले, दोघांकडे बॉलर्स चांगले आहेत. त्याचं प्रात्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. पहिलं षटक 12 धावांचं आलं, दुसरं षटक जर 12 धावांचं आलं तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. आणि इथे कुठे खूप चांगली गोलंदाजी होते तर पार्लेवाडी संघाच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट होते. 2 धावा आल्या. येणारे 4 चेंडू जर 10 धावा आल्या, 4 चेंडू 10 धावा, तर कुठेतरी समीकरण बदलताना आपल्याला बघायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये मग अवघा मला वाटते 14 धावांची गरज असेल, परंतु या षटकामध्ये दारोमदार असेल या संघाचं, कुठे सामना कोणत्या बाजूला झोकेल त्याचं. तर मात्र नक्कीच चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं कट होत आहे. ऑफ स्पिनचा मार आपल्याला बघायला मिळतो. मात्र रोहितच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेतला, आतमध्ये आला. खूप चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. इथून मात्र सामना जिंकणं तरीही संघाला अवघड होऊन बसेल. इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, फलंदाज बाद. नक्कीच राज बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होते राज. धक्का क्रमांक लागतो ते मात्र 3रा. इथनं तरीही संघाला आता मात्र खूप कठीण होऊन बसेल, कारण की इकॉनॉमिकल रन रेट सुद्धा वाढत चाललाय. इकॉनॉमिकल रन रेट सुद्धा खूपच वाढत चाललाय. जर विचार केला 12च्या इकॉनॉमिकलने धावा करायच्या होत्या या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. त्या मात्र रोहितने कंजूसी दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. रोहित सॉरी. नवीन बॅटर मैदानाच्या हातमध्ये जर बघायला गेलं तर रोहित आणि नक्कीच वाकण संघ आणि मी म्हणेल की खडकवाडी संघ या दोन्ही संघाने पुढील मॅच असणार आहे. थोडंसं आमच्या आयोजक कमिटीला सहकार्य करा. जशी मॅच संपेल लगेचच आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. ते मात्र वाकण संघ आपण टॉस जिंकलात, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाजवी निर्णय असेल असं आपण समजू शकतो. पार्लेवाडी संघ टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी घेतली. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच इथं आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एक धाव कंप्लीट होते आणि नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते मात्र तब्बल 16 धावा. हा षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. काय लाजबाब एफर्ट बघितलं रोहितचा. ऑफ स्पिनचा मारा करतोय, पूर्णपणे जखडून ठेवले ते मात्र सरई संघाला. धावा खर्च करतोय रोहित, अवघा 4 धावा खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी रोहितने केली आहे. 12चं इकॉनॉमिकल ठेवायचं होतं, परंतु या षटकामध्ये कंजूसी दाखवतोय रोहित. फक्त 4 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातील, मोठा प्रहार पाहिजे. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. स्वतः यष्ट्यांच्या मागे असलेला नक्कीच सुशांतचे कमालीचे एफर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. एकच धावे ते षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात. ते मात्र तब्बल 17 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावा. खूप चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी रोहितची. रोहितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली. संघ अडचणीत होता. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 12 आल्या होत्या. कुठेतरी कमी धावांवरती रोखायचं होतं चरई, कारण की चरई संघाचा विचार केला तर बॅटर्स खूप भरपूर चांगले आहेत. नवीन बॉलर येतोय गोलंदाजी मागवरती दीपेश. मात्र बॅटची यष्ट्यांच्या मागे सुशांतकडनं चुक्या होणार नाहीयेत. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र सरई संघाला. तर मात्र 6 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद होईल. म्हणजे येणारे 5 चेंडू आणि नक्कीच 20 धाव्यांची गरज. नवीन बॅट्समन शुभम येतोय. पुढचा चेंडू दीपेश याचा. मात्र पुन्हा एकदा झेल होईल का आणि फलंदाज बाद. शैलेश सरांकडनं चुक्या होणार नाहीयेत. नक्कीच इथे मात्र फलंदाज बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद होतोय. तू चल मे आया असं समीकरण आपण चरई संघाच्या माध्यमातून बघतोय. बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना मात्र संघाला गळती लागले. बॅक टू बॅकचे फलंदाज बाद होतात. वैभवची खेळी लवकर संपुष्टात आली, त्यामुळे संकटात सापडला संघ. वैभव जर मैदानाच्या आतमध्ये असता तर कुठेतरी समीकरण बदलली असती, पण संघाला ते जाणवलं. कारण की ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्या बॅटिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी बघितली होती आपण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. माझा दीपेशचा. इथं मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. चेंडू फेकून दिलाय. डीबी विकेटच्या डोक्यावरनं जाईल का चेंडू, आणि इथं मात्र येतो ह्यूज षटकार 6 धाबा. उशीर झालाय, थोडासा उशीर झालाय. आले नक्कीच. अजूनही पुढचे 3 चेंडू 3 षटकार आले तर सामना विजय होऊ शकतो. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. जरी 2 षटकार आले तरी संघ मात्र विजयाच्या आशा पल्लवित होतील, परंतु या पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले पाहिजेत. लेट आलेत पण थेट आलेत. अजून इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी मात्र दीपेशच्या माध्यमातून धाव चेंडू. आता येणारे 2 चेंडू आणि धावांची गरज आहे. मात्र तब्बल 14 धावा. एखादा चमत्कार नक्कीच सरई संघाला विजयाच्या आशा पल्लवित करू शकतो, परंतु दीपेश अशी चुकी करणार नाही. अनुभव खूप आहे दीपेशकडे सुद्धा. शेवटचं षटक आहे. फक्त औपचारिकता या मॅचमध्ये आपल्याला शिल्लक होताना बघायला मिळतात. 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि नक्कीच 14 धाव्यांची गरज असणार आहे.
खूपच चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली ही. इथं मात्र नक्कीच टॉट चेंडू होतोय आणि संघ विजयी होतोय. इथं मात्र पार्लेवाडी संघ, हार्डलक चरई संघ प्रयत्न भरपूर चांगले केले, परंतु फलंदाज लवकर बाद झाले. फलंदाजीमध्ये आपल्याला काही बघायला मिळाली चरई संघाची. तर 12चं इकॉनॉमिकल होते. एका-दुक्का मोठ्या फटक्याने हे सामना विजयापर्यंत जाऊ शकले असते, परंतु प्रत्येक फलंदाजाने चुक्या केल्या आणि त्या चुकीचं नक्कीच चुकीला माफी नाही. आपण बघतो क्रिकेटमध्ये ते क्षेत्र कोणतेही असू दे, चुक्या केल्यानंतर नक्कीच परमेश्वर आपल्याला माफी करणार नाहीये. पुढील मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तब्बल 7 चेंडू आणि 28 धावांचे स्फोटक